नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। डब्यात आज काय नवीन, ही टिफिन सिरीज आपली चालू आहे। रात्रीच मी ही मुगाची डाळ भिजायला घातलेली होती आणि ही आता मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून पुन्हा याच्यात पाणी ठेवणार आहे। डाळ भिजल्यानंतर जे पांढरं पाणी राहतं ना त्याच्यावर ते स्वच्छ धुवून मी 2 ते 3 पाण्याने डाळ मग धुवून घेतलेली आहे आणि याच्यावरती पुन्हा मी पाणी ठेवलेलं आहे। भाजीची मी पूर्वतयारी अशी करून घेतलेली आहे। कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, मिरची ही, कोथिंबीर, टोमॅटो, कढीपत्ता। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात। कढई तापलेली आहे, तेल टाकून घेऊयात आपण याच्यामध्ये। 3 पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि कांदा जास्त आहे, आपण डाळ कांदा करणार आहोत आणि डाळ कांदा करताना डाळ कमी आणि कांदा जास्त। तेल तापलेलं आहे, 1 टीस्पून आपण मोहरी टाकलेली आहे आणि अर्धा टीस्पून जिरं। हे दोन्ही छान तडतडलं की याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत। त्याच्यानंतर कांदा आणि हिरवी मिरची आपण बरोबरच परतून घेणार आहोत। कांदा आपण चांगला मऊ असतोपर्यंत परतून घेऊयात। कांदा छान मऊ असतोपर्यंत परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊयात। याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ, 2 टीस्पून आपण मीठ टाकून घेतलेलं आहे। लाल तिखट 1.5 टेबलस्पून, हळद अर्धा टीस्पून आणि मटन मसाला अर्धा टीस्पून। याच्यामध्ये चिरलेले कोथिंबीर टाकून घेऊयात। आता डाळ धुवून आपण जे पाणी ठेवलं होतं त्याच्यातून डाळ निथळून घ्यायची अशी आणि नंतर मग याच्यामध्ये टाकून द्यायची। आता आपण सर्व मिक्स करून घेऊया। डाळ कांद्याला वाफ आणण्यासाठी आपण याच्यावरती एक झाकण ठेवणार आहोत आणि या ताटात आपण पाणी ठेवणार आहोत। मी डाळ कांद्याला वाफ पण बसते आणि खाली तळाला लागत पण नाही आणि ज्यावेळेस आपल्याला भाजी शिजवायची ना तर हे गरम पाणी आपण त्याला वापरणार आहोत। तर याच्यात टाकून घेणार आहोत। आता डाळ शिजण्यासाठी पाणी एवढं पुरेसं आहे, त्याच्यामुळे आपण पुन्हा प्लेट ठेवून डाळ मंद गॅसवरती शिजून घेणार आहोत। एक डाळ शिजलेली आहे। आपण जेवढं पाणी टाकलं होतं ना त्याच्यामध्ये डाळ छान शिजलेली आहे। जास्त पण शिजवायची नाही, मापात अशी शिजून घ्यायची, नाहीतर मग एकदमच ती पिठल्यासारखं होऊन जातं बघा डाळीचं पण। त्याच्यामुळे लक्ष देऊन मध्ये आधी हलवत राहायचं। तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।